हरिओम. जून 21 जागतिक योग दिन. भाग 2. आत्मभेट. आत्मयोग प्राप्त झाला की जाण येते की येथील चल अचल सजीव निर्जीव असे सर्व काही आपल्या अंतःकरणातील अंशात्म्याशी जुळलेले आहे. सर्वत्र एकच एक आत्मतत्व आहे. सर्व सृष्टी एकरूप आहे. येथे जराही भेद नाही. सर्व मानव, सर्व प्राणी, सर्व वनस्पती, सर्व निर्जीव एकरूप आहेत. या जाणीवेला आत्मभेट असे म्हणायचे. आत्ममिलन. आत्मभेट आत्मयोग प्राप्त झाला की जाणीव येते की सर्व विश्वे हे ब्रह्मांड एकरूप आहे. येथे काहीही भेद नाही. सर्व एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे. याला आत्ममिलन असे म्हणायचे. काही योग प्रक्रिया, योग साधना, योग उपासना आहेत त्या पूर्ण शास्त्रीय पद्धतीने परंतु सातत्याने केल्या तर आपण देहातीत होतो. त्या मूलभूत परम आत्म ऊर्जा स्थितीत प्रविष्ट होतो, साक्षात्कारात होतो. त्यामधून बाहेर आल्यावर याची जाण येते आणि त्यावेळी आपण आपल्या स्वतःला, सर्वांना, या विश्वाला, या ब्रह्मांडाला सत्यार्थी जाणतो की ही सर्व त्या परम ऊर्जेची लीला आहे. येथील चल अचल सजीव निर्जीव, पृथ्वी, ग्रहगोल, तारे, धूमकेतू, विश्वे हे सर्व भासत असले तरी मूलतः ते सर्व परम आत्म ऊर्जामय आहे. येथे जड असे काहीही नाही. ही सर्व त्या सूक्ष्म परम ऊर्जेची वैश्विक लीला आहे. यास्तव भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ब्रह्म सत्या जगत मिथ्या. योग जागतिक आहे, वैश्विक आहे. विश्वे निर्माण होताना झालेल्या वैश्विक परमध्वनीला पूर्वेत ओम असे म्हणतात, पश्चिमेत त्याला आमेन असे म्हणतात आणि मध्यपूर्वेत त्याला अमीन असे म्हणतात. सर्वजण त्यात अ उ म म्हणजे AUM हीच 3 अक्षरे आहेत हे मान्य करतात. हिंदुस्थानात योग प्रक्रिया, योग साधना, योग उपासना ऋषीमुनींनी उपनिषदांमधून सांगितलेल्या आहेत. तो त्यांचा ध्यान समाधी यामधील साक्षात्कार आहे. ती त्यांची आत्मानुभूती आहे. त्याचे शास्त्र योगाधिराज पातंजलींनी लिहून ठेवले आहे. मध्यपूर्वेत सुकरांत, बायजीद यासारखे अनेक सुफी फकीर झाले. त्यांनीही त्यांच्या आत्मानुभूती सांगितल्या आहेत. अलीकडे पश्चिमेत अनेक विचारवंत झाले. त्यांनी योगाशी नाते सांगणारे मानसशास्त्र लिहिले. हिंदुस्थानाबाहेर बौद्ध भिक्षूंनी योगाचा प्रचार केला. बोधिधर्म चीनमध्ये गेला. तेथे ध्यान या शब्दाला चान असा उच्चार झाला. जपानमध्ये तो अगोदर ज्ञान आणि मग झेन असा उच्चार झाला. चीनमध्ये लाओत्से हा फार मोठा योग तत्वेता झाला. त्याचे ताओ तत्वज्ञान जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. त्याच्या पश्चात त्याचा पट्ट शिष्य कन्फ्युशियस याने योगतत्वाचा प्रचार केला. जपानमध्ये झेन तत्वज्ञान उदयाला आले. त्यांच्या अनेक ध्यान पद्धती आहेत. योग प्रक्रिया, योग साधना, योग उपासना करून जी मूलभूत परम आत्म ऊर्जा स्थिती प्राप्त होते त्याला कैवल्य, ध्यान, समाधी, आत्मानुभूती अशी अनेक नावे आहेत. योगशास्त्रामध्ये योगाधिराज पातंजली अग्रगण्य आहेत. त्यांच्या सूत्रांच्या बाहेर योगशास्त्र नाही. महाअवतारी बाबाजींचा क्रियायोग सुप्रसिद्ध आहे. श्री श्री रविशंकर यांची सुदर्शन क्रिया सुप्रसिद्ध आहे. स्वामी कृष्णमूर्ती, स्वामी अरविंद, स्वामी राम, श्री प्रभुपाद इत्यादी थोर व्यक्तींनी कैवल्यावस्था प्राप्त होण्यासाठी साधकांना मार्गदर्शन केले. यांनी जागतिक स्तरावर योगाचा प्रचार केला. ओशोंनी अनेक योग ध्यान पद्धतींचा विकास केला. योग तत्वज्ञानावर हजारो प्रवचने दिली. त्यांनी पुण्यात सर्व जगातील लोकांना आकृष्ट करून एकत्रित केले. सर्वांनी जागतिक स्तरावर परमवैश्विक ऊर्जाशक्ती मान्य केली आहे. त्याला आत्मा म्हणा किंवा आणखी काही म्हणा, परंतु आत्मभेट, आत्ममिलन यांचे महत्त्व सर्वांना मान्य आहे. चल अचल सजीव निर्जीव असे सर्व एक आहेत.
यात भेद करणे चूक आहे. आपण सर्व एक आहोत. सर्वांनी सर्वांजवळ योग प्राप्त केला तर येथे पृथ्वीवर नंदनवन आहे. परंतु तसे न केल्यास येथेच नरक आहे. योगायोगाच्या उपयोगाने प्रयोगाद्वारे सुयोग, योगाने कुयोग, वियोग, अयोग टाळणे हेच सर्वांना श्रेयस्कर आहे. श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर, बुद्ध, महावीर, झरतृष्ट, नानक, कबीर अनेक साधू संत फकीर यांची सांगायची पद्धत निराळी असली तरी त्यांनी हेच तत्त्वज्ञान सांगितले आहे. वैश्विक कल्याणासाठी योग हाच एकमेव उत्तम इलाज आहे. हरिओम.